राम राम मंडळी. दुर्गा सप्तशतीच्या 7व्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री वेदपुरुषाय नमः. सप्तमोऽध्यायः. ध्यानम्. ॐ ध्यायेयौ रत्नपीठे शुककलपठितं शृण्वतीं श्यामलाङ्गीं न्यस्ते काङ्ग्र्यौ सरोजे शशिशकलधरां वल्लकीं वादयन्तीं कल्लाराबद्धमालां नियमितविलसच्चोलिकां रक्तवस्त्रां मातङ्गीं शङ्खपात्रां मधुरमधुमदाय चित्रकोद्भासि भालाम्. ॐ ऋषिरुवाच. आज्ञप्तास्ते ततो दैत्याश्चण्डमुण्डपुरोगमाः चतुरङ्गबलोपेता ययुरभ्युद्यतायुधाः ददृशुस्ते ततो देवी मीषद्धासां व्यवस्थितां सिंहस्योपरि शैलेन्द्र शृङ्गे महति काञ्चने ते दृष्ट्वा तां समादातु मुद्यमै चक्रुरुद्यताः आकृष्टचापासिधरास्तथान्ये तत्समीपगाः ततः कोपै चकारोच्चैरम्बिका तानरीन् प्रति कोपेन चास्या वदनं मषीवर्णमभूत्तदा भ्रुकुटीकुटिलात्तस्या ललाटफलकादृतं कालीकरालवदना विनिष्क्रान्तासि पाशिनी विचित्रखड्वाङ्गधरा नरमाला विभूषणा द्वीपिचर्मपरिधाना शुष्कमांसातिभैरवा अतिविस्तारवदना जिह्वाललनभीषणा निमग्ना रक्तनयना नादापूरितधिन्मुखा सा वेगेनाभिपतिता घातयन्ती महासुरान् सैन्ये तत्र सुरारीणामभक्षयत तद्बलं पार्ष्णिग्राहान् कुशग्राही योधघण्टासमन्वितान् समादायैकहस्तेन मुखे चिक्षेपवारणान् तथैव योधन्तुरगै रथं सारथिना सह निक्षिप्य वक्त्रे दशनैश्चर्वयन्त्यतिभैरवम् एकै जग्राहकेशेषु ग्रीवायामथ चापरं पादेनाक्रम्य चैवान्य मुरसान्यमपोथयत् तैर्मुक्तानि च शस्त्राणि महास्त्राणि तथासुरैः मुखेन जग्राहरुषा दशनैर्मथितान्यपि बलिनां तद्बलं सर्वमसुराणां दुरात्मनां ममर्दा भक्षयच्चान्या नन्यांश्चाताडयत्तथा असिना निहताः केचित् खड्वाङ्गताडिताः जग्मुर्विनाशमसुरा दन्ताग्राभिहतास्तथा क्षणेन तद्बलं सर्वमसुराणां निपातितं दृष्ट्वा चण्डोऽभिदुद्राव तां कालीमतिभीषणा शरवर्षैर्महाभीमैर्भीमाक्षीं तां महासुरः छादयामास चक्रैश्च मुण्डः क्षिप्तैः सहस्रशः तानि चक्राण्यनेकानि विषमानानि तन्मुखं बभुर्यथार्कबिम्बानि सुबहूनि घनोदरं ततो जहासातिरुषा भीमं भैरवनादिनी कालीकरालवक्त्रान्तर्दुर्दर्श दशनोज्ज्वला उत्थाय च महासिंहन् देवी चण्डमधावत
गृहीत्वा चास्य केशेषु शिरस्ते नासिनाच्छिनत् अथ मुण्डोऽभ्यधावत्तान् दृष्ट्वा चण्डन्निपातितं तमप्यपातयद्भूमौ सा खड्गाभिहतौ रुषा हतशेषं ततः सैन्यं दृष्ट्वा चण्डन्निपातितं मुण्डै च सुमहावीर्यं दिशो भेजे भयातुरं शिरश्चण्डस्य काली च गृहीत्वा मुण्डमेव च प्राह प्रचण्डाट्टहास मिश्रमभ्येत्य चण्डिकां मया तवात्रोपरुतौ चण्डमुण्डो महापशु युद्धयज्ञे स्वयं शुम्भन् निशुम्भै च हनिष्यसि ऋषिरुवाच तावानीतौ ततो दृष्ट्वा चण्डमुण्डौ महासुरौ उवाच कालीं कल्याणी ललितै चण्डिकावचः यस्माच्चण्डै च मुण्डै च गृहीत्वा त्वमुपागता चामुण्डेति ततो लोके ख्याता देवी भविष्यसि। ॐ श्री मार्कण्डेयपुराणे श्रीजगदम्बार्पणमस्तु। ध्यानम. मी मातंगी देवीचं ध्यान करतो. ती रत्नमय सिंहासनावर बसून पोपटाचे मधुर शब्द ऐकत आहे. तिच्या शरीराचा रंग काळा आहे. तिने आपला एक पाय कमळावर ठेवला आहे. डोक्यावर अर्धाकृती चंद्र धारण केला आहे. फुलांची माळा धारण करून वीणा वाजवत आहे. अंगात चोळी आणि लाल रंगाची साडी शोभा देत आहे. हातात शंख आहे. कपाळावर कुंकू शोभून दिसत आहे. ऋषी म्हणतात, त्यानंतर शुंभाची आज्ञा घेऊन चंडमुंड इत्यादी दैत्य आपल्या चतुरंग सेनेसह अस्त्र शस्त्रांसह सुसज्ज करून देवीला पकडण्यासाठी चाल करून गेले. तिथे पोचल्यावर पर्वतराज हिमालयाच्या सुवर्णमय महान शिखरावर व्यवस्थितपणे सिंहावर बसलेल्या आणि मंद मंद हसत असलेल्या अशा देवीला त्यांनी पाहिलं. त्या दैत्याने देवीला पाहिल्याबरोबर ते तत्परतेने तिला पकडण्याचा उद्योग करू लागले. त्यासाठी कित्येकाने धनुष्य सज्ज केली तर कित्येकाने तलवारी उपसल्या आणि इतर कित्येक राक्षस तर देवीच्या अगदी जवळच जाऊन पोचले. तेव्हा ती अंबिका त्या शत्रूंवर अतिशय संतापली. त्यावेळी क्रोधामुळे तिचं मुख काजळासारख्या काळ्या रंगाचं झालं. तिच्या विस्तीर्ण भालप्रदेशावरील भुवया क्रोधाने वाकड्या झाल्या आणि त्यातून भयानक मुख असलेली आणि तलवार आणि पाश धारण केलेली अशी काळी देवी त्वरित निर्माण झाली. विचित्र असं खड्ग जिनं धारण केलेलं आहे. मनुष्याच्या मस्तकांची माळ जिने भूषण म्हणून गळ्यात घातली आहे. जिने वाघाचं कातडं नेसलं आहे. जी अंगाने अतिशय कृश आहे. जिचं स्वरूप अतिशय भयंकर आहे. जिचा जबडा फार मोठा आहे. जी बाहेर असल्यामुळे ती भयानक दिसत आहे. जिचे डोळे आत ओढले गेलेले आहेत आणि लाल भडक आहेत. आणि जिने आपल्या गर्जनेने दशदिशा पूर्णपणे दणाणून सोडल्या आहेत. अशी ती देवी मोठमोठ्या दैत्यांना ठार मारत त्या दैत्यांच्या सेनेवर तुटून पडली आणि त्यांचं भक्षण करू लागले. हत्तीवर दोन्ही बाजूस बसलेले संरक्षक वीर, अंकुश धरणारे माहूत, पाठीवर मध्यभागी बसलेला योद्धा आणि गळ्यातील घंटा यासह अनेक हत्तींना एकाच हाताने उचलून ती तोंडात घालू लागली. त्याचप्रमाणे घोडे आणि सारथी यांच्यासह रथ आणि योद्धे तोंडात घालून दाढांनी भयानक रीतीने चघळू लागली. कोणाचे केस धरून, कोणाला मानेच्या ठिकाणी पकडून, कोणाला पायाखाली चिरडून आणि कोणाला छातीच्या आघाताने ठार करू लागली. त्याचप्रमाणे त्या राक्षसाने सोडलेली वेगवेगळी अस्त्र आणि महान अस्त्र तिने तोंडाने धरून क्रोधावेगाने दातांनी चूर्ण करून टाकली. कालीमातेने बलवान तथा दुष्ट दैत्यांची सारी सेना तुडवली, खाल्ली आणि उरलेली मारून टाकली. काही जणांना तलवारीने ठार केले, काहींना खड्गाने मारलं, तर कित्येक राक्षस तिच्या दातांच्या अग्रभागी चिरडून नष्ट झाले. या प्रकारे देवीने राक्षसांचं ते सर्व सैन्य क्षणात नष्ट केलं. हे पाहून चंड अत्यंत भयंकर अशा कालीच्या अंगावर तात्काळ धावून गेला. तिकडून तो महादैत्य भयंकर बाणांचा वर्षाव देवीवर करू लागला. हजारो चक्र सोडून त्या भयानक नेत्राच्या देवीला आच्छादित करिता झाला.
ती सर्व चक्र देवीच्या तोंडात शिरत असताना जणू काय मेघांच्या पोटात हजारो सूर्यबिंब शिरावी तशी ती भासू लागली. मग जिचं मुख अक्राळ विक्राळ आहे आणि ते पाहणंही कठीण अशा प्रकारच्या दातांची उज्ज्वल प्रभा पसरली आहे, जिच्या गर्जनाचा आवाज अतिशय भयंकर आहे, अशी ती काली अत्यंत क्रोधाने विकट हास्य करू लागली. मग त्या देवीने प्रचंड तलवार हातात घेऊन कोपयुक्ततेने हमचा उच्चार करून चंडावर झडप घातली आणि त्याचे केस पकडून त्या तलवारीने त्याचं मस्तक छाटून टाकलं. चंड मारला गेला हे पाहून मुंड देवीच्या अंगावर धावला. तेव्हा देवीने क्रोधाने त्या मुंडालाही तलवारीने वार करून भूमीवर पाडलं. पराक्रमी चंड आणि मुंड हे दोघेही मरून पडलेले पाहून शिल्लक असलेले सैन्य भयाने व्याकुळ होऊन सर्व दिशांना पळत सुटलं. मग ती काली चंड आणि मुंड यांची मस्तकं घेऊन चंडिका देवीकडे गेली आणि प्रचंड अट्टहासयुक्त गर्जना करत तिला म्हणाली, हे देवी, मी चंड आणि मुंड हे महान पशु तुझ्यासाठी मारून आणले आहेत. आता युद्ध यज्ञात तू शुंभ आणि निशुंभ यांना मार. ऋषी म्हणतात, तिथे कालीने आणलेले चंडमुंड महाराक्षसांना पाहून कल्याणदायीने देवी कालीला मधुरवाणीत म्हणाली, ज्या अर्थी तू चंडमुंडांना घेऊन इथे आलीस त्या अर्थी लोकांमध्ये तू चामुंडा या नावाने प्रख्यात देवता होशील. या प्रकारे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरामधील देवी महात्म्यातील चंडमुंडवत नामक 7वा अध्याय पूर्ण झाला. श्री जगदंबार्पणमस्तु. मंडळी, तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया दुर्गा सप्तशतीच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम.